नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे रविवार, तर काहीतरी नाश्ता झालाच पाहिजे ना हो. तर इथे ना मी अर्धी वाटी सोले म्हणजे जे ओले हरभरे असतात ना ते सोलून घेतलेले आहे. अर्धी वाटी हिरवा वाटाण्याच्या शेंगा ते आपण सोलून घेतलेले आहे. इथे ना अर्धी वाटी पालक घेतलेले आहे बारीक कटिंग करून. इथे रवा घेतलेला आहे आणि इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. आता आपण आहे ना हे जे हरभरे आणि वाटाणे आहे ना थोडेसे तेलावर आहे ना फ्राय करून घेणार आहोत. इथे आपण तेल पण ॲड केलेलं आहे. छानपैकी आहे ना तेलावर थोडंसं फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर आहे ना मिक्सरला आहे ना आपण बारीक करून घेणार आहे आबडधोबड. फ्राय करून घेण्याचं आहे ना कारण असं आहे मैत्रिणींना की उग्रवास जो असतो ना तो अजिबात येत नाही. वाटाण्याला उग्रवास असतो ना थोडा, तो नाहीसा होतो आणि खायला आहे ना चव अजून वाढते आणि चविष्ट पण लागते. इथे लसूण, हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे ॲड करून आहे ना आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता याच्यातच आहे ना आपण वाटाणे आणि हरभरे ॲड करून आहे ना मिक्सरला फिरवून घेणार आहोत. हे पण मैत्रिणीने ह्या पद्धतीने असं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेले. याच्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. ही जी पालक कटिंग करून ठेवलेली आहे ते सुद्धा ॲड करायचे आहे. बेसन पीठ सुद्धा ॲड करायचं आहे आणि इथं जो रवा आहे ना तो सुद्धा ॲड करायचा आहे आणि थोडीशी हळद पावडर ॲड करायची आहे. आता याच्यात आहे ना आपण अर्धी वाटी दही सुद्धा ॲड करणार आहोत मैत्रिणींनी. हे दही पण ॲड केलेलं आहे. आता आहे ना थोडंसं पाणी ॲड करत आहे ना छानपैकी आपण याचं बॅटर एक बनवून घेणार आहोत. हे मैत्रिणींनी थोडं पाणी ॲड करत आहे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. हे एक 5 मिनटं आहे ना असंच ठेवायचं जेणेकरून जो रवा असतो ना तो छानपैकी आपला भिजणार आहे. रवा मग पाणी अजून थोडंसं ऑब्झर्व करणार आहे. त्याच्यासाठी आपण छानपैकी 5 मिनटं ठेवूया याला. आता हे इथे 5 मिनटं झालेले आहे. छानपैकी आपलं हे बॅटर तयार झालेले आहे. आता इथे आहे ना मैत्रिणींनी तवा पण गरम झालेला आहे. त्याच्यावर आहे ना आपण तेल ॲड करणार आहोत. आता हे बॅटर आहे ना त्याच्यावर ॲड करायचं. छानपैकी चमच्याच्या साहाय्याने गोल गोल बनवून घ्यायचं. न खाणारे सुद्धा आहे ना बोटं चाटून पुसून खाणार बरं का. एवढं छान खायला खमंग लागतं ना की बस. आता परत थोडंसं तेल वरून ॲड करायचं आणि 1-2 मिनटं आहे ना आपण झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर. दोन मिनटं झालेली आपली. आता पलटून घ्यायचं आहे. वाव, मस्तच बघा किती भारी असं एका बाजूने छानपैकी आपलं भाजलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने ना थोडंसं तेल ॲड करायचं म्हणजे अजून छान खमंग असा हा आपला पराठा भाजणार आहे. आता झाकण ठेवायची गरज नाही मैत्रिणींनी. हे किती छान खमंग असं आपलं भाजलेलं आहे. हे मैत्रिणींनी ह्या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. खायला पण चविष्ट आणि हेल्दी पण. तर ह्या पद्धतीने नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका.